नमस्कार, मी आर.जे. बंड्या आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता माझ्याबरोबर खूप स्पेशल गेस्ट आहेत, जे सुप्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि त्याचबरोबर IVF स्पेशलिस्ट आहेत, जे आपल्या पुण्यातल्या इंदिरा IVF या ठिकाणी मेडिकल डिरेक्टर म्हणून काम करतात. डॉक्टर अमोल लुंकड सर, स्वागत आहे तुमचं बिग FM वर. नमस्कार. हो, नमस्कार नमस्कार. तर डॉक्टर, आजपर्यंत तुम्ही अनेक जोडप्यांना पालक होण्याचा आनंद दिलेला आहे, ज्यांना यानं त्या कारणानं पालक होता येत नाही, वंध्यत्वाचा सामना करावा लागतो, इन्फर्टिलिटीचा सामना करावा लागतो, बरोबर? हो. आणि पालक होणं, मला असं वाटतं की म्हणजे विवाहबद्ध झाल्यानंतर सगळ्यांचीच ऑलमोस्ट इच्छा असते की आपल्याला पालक व्हायचंय, आपल्याला पॅरेंटहूड एन्जॉय करायचं आहे. पण दुर्दैवानं तेच. काही प्रॉब्लेम्समुळे त्यांना पालक होता येत नाही. त्यावेळी इंदिरा IVFच्या माध्यमातून तुम्ही अनेक पालकांना म्हणजे अनेक जोडप्यांना पालक होण्याचं सुख दिलेलं आहे. त्याबद्दल खरं तर अभिनंदन तुमचं आणि खूप छान गोष्ट आहे ही. धन्यवाद धन्यवाद. हो, तर अगदीच प्रत्येक स्त्रीला अ, पूर्णत्व आल्यासारखं वाटत नाही आई झाल्याशिवाय. अगदी खरं. आणि हे सांगत होतो की इंदिरा IVF च्या माध्यमातून आतापर्यंत 1,25,000 प्लस इन्फर्टाईल कपल्सने पेरेंटहुड प्राप्त केलेलं आहे. 1,15,00,000 अधिक. येस येस क्या बात येस. है, क्या बात. त्याबद्दल विशेष अभिनंदन डॉक्टर, खरं थँक्यू तर. थँक्यू थँक्यू. आता आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूया, कारण अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत इन्फर्टिलिटीला घेऊन. आणि मी असं म्हणतो, हे प्रश्न तर आहेत पण समज आणि गैरसमज पण खूप आहेत. अगदीच अगदीच. अगदी. सो आपण बोलायला सुरुवात करूया. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज इन्फर्टिलिटी, म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजे नेमकं काय आहे आणि कोणकोणते म्हणजे किती कपल्समध्ये हे कॉमन आपल्याला दिसतं, त्याचं पर्सेंटेज वगैरे काही आहे का? बरोबर. तर ज्या दाम्पत्यांना नैसर्गिकरित्याने प्रयत्न करून गर्भधारणा जर 1 वर्षाच्या आत होत नसेल, हम्म. त्यांनी जर या 1 वर्षात कसल्याही प्रकारचं गर्भनिरोधक साधन वापरलेलं नाहीये हम्म. आणि ते 1 वर्ष झालं सतत प्रयत्न करताय गर्भधारणेसाठी आणि गर्भधारणा जर झालेली नाहीये, तर अशा दाम्पत्यांना वंध्यत्व आहे असं आपण म्हणतो. हम्म. मात्र एक महत्वाची गोष्ट जी सगळ्यांना पर्यंत पोहोचायला हवी, जर दाम्पत्यांमध्ये स्त्रीचं वय 35च्या वर असेल तर हम्म. अशा दाम्पत्यांनी 1 वर्ष न थांबता 6 महिन्यानंतरच योग्य तज्ञांना दाखवणं गरजेचं आहे. तर ही जी वेळाची मर्यादा आहे 1 वर्षाची, ही हम्म. आपण कमी करून 6 महिन्यावर आणतो, जर वाईफचं एज 35 पेक्षा जास्त असेल तर. का? कारण स्त्रियांचं स्त्रीबीज हे 35 नंतर भरारीने खराब व्हायला सुरू होतात, कमी व्हायला सुरू होतात. आणि सर्वसाधारण आपण जर 100 दाम्पत्यांमध्ये बघितलं तर साधारण 16 ते 18 दाम्पत्य असे असतील 100पैकी, म्हणजे 16 to 18% कपल्स, किंवा सर्वसाधारण 6 पैकी 1 दाम्पत्यांना नैसर्गिकरित्याने गर्भधारणा होत नाही. त्यांना हम्म. गर्भधारणेसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा काही ना काही ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं होतं. बरोबर, बरोबर. डॉक्टर, पण पुढचा प्रश्न असा आहे की महिला असू देत किंवा पुरुष, बरं का, तर त्यांच्यामध्ये कॉमन कॉज काय आहे इन्फर्टिलिटीचा, त्याच्यावरती काही ट्रीटमेंट ऑप्शन आहेत का? पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्ये. इन्फर्टिलिटीचे कॉजेस, कारण, प्रायमरी कारण काय आहेत? तर आपण जर 100 निसंतान दाम्पत्य जर बघितले तर 1/3 दाम्पत्य असे असतील ज्याच्यात मुख्य कारण हे पुरुषांमध्ये दिसून येईल. 1/3 दाम्पत्य असे असतील ज्याच्यात मुख्य कारण हे स्त्रियांमध्ये दिसून येईल. आणि उरलेले 1/3 असे असतील जिथे कारण दोन्ही पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्ये, म्हणजे हजबंड वाईफ दोघांमध्ये मिळतील. म्हणजे इथे थोडक्यात समान आहे. थोडक्यात हा, स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये अगदी कारणांचं प्रमाण समान दिसून येतं. पण अजूनही समाजात बऱ्याच वेळा जेव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा स्त्रीकडे बोट दाखवणं किंवा स्त्रीच्या तपासण्या आधी करणं हे दिसून येतं. हम्म. आम्ही नेहमी सांगतो की जेव्हा इन्फर्टिलिटी येते किंवा गर्भधारणा होत नाही तर पुरुषाचं तपासणी करणं हे गरजेचं आहे सगळ्यात आधी, कारण त्याच्यात एकच मुख्य तपासणी करायला लागते, ती म्हणजे वीर्याची तपासणी. हम्म. करणंही फार सोपं राहतं आणि त्याच्यात विशेष काही खर्चही येत नाही. तर त्यामुळं ऍक्च्युली मेल हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड फर्स्ट अँड देन द फिमेल. आता कारणं जर बघितली, पुरुषांमधली कारणं जर बघितली, तर वीर्यामध्ये शुक्राणू कमी असणं किंवा नसणं, वीर्यातील शुक्राणूची हालचाल कमी असणं, वीर्यात शुक्राणू डिफेक्टिव्ह असणं, संभोग करण्यासाठी वेगवेगळे प्रॉब्लेम, इरेक्शन इजॅक्युलेशन मध्ये प्रॉब्लेम, हम्म. अंडकोशात शुक्राणू बनणं मात्र वीर्यात शुक्राणू न येणं, ज्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया असं म्हणतो,
हार्मोनल इम्बॅलन्स, त्याच्यानंतर हायपोगोनॅडोट्रॉपिक हायपोगोनॅडिझम, कंजेनायटल ॲब्सेन्स ऑफ वास डिफरन्स, आणि पुरुषाच्या अंडकोशात वेगवेगळे प्रॉब्लेम जसं ट्युबरक्युलोसिस किंवा तिथे इन्फेक्शन्स, हे असे वेगवेगळे कारण पुरुषांमध्ये दिसून येतात. स्त्रियांमधली कारणं जर बघितली तर स्त्रीबीज व्यवस्थित न बनणं, व्यवस्थित न फुटणं, पीसीओडी किंवा हार्मोनल इम्बॅलन्स, अंडकोशात असलेल्या वेगवेगळ्या गाठी जसे एंडोमेट्रियोसिस, ओव्हेरियन सिस्ट, गर्भनलिकेतले अडथळे, पायोसाल्फिंग्स, हायड्रोसाल्फिंग्स, ट्युबरक्युलोसिस किंवा टीबीचं इन्फेक्शन गर्भनलिकेत किंवा गर्भाशयात असणं, गर्भाशयातल्या गाठी जसं फायब्रॉइड, ॲडिनोमायोसिस, गर्भस्थापनेच्या जागेत असलेले वेगवेगळे अडथळे हे किंवा ॲडेशन्स, हे सगळे कारण असू शकतात बेसिकली स्त्रियांमध्ये. महत्वाचं आहे की योग्य तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन नीट कारण समजून घेणं आणि कारण जसं असेल तसं त्याचं निवारण करणं. कारण अजूनही अनेक दाम्पत्य कारण व्यवस्थित न बघता वेगवेगळ्या उपचारांसाठी जातात किंवा अगदी नॉन सायंटिफिक पद्धतीने वेगवेगळे उपचार करण्याचाही प्रयत्न करतात. अजूनही भारताच्या ग्रामीण भागात प्रेग्नन्सी राहत नसेल तर सगळ्यात आधी जाऊन गर्भाशय साफ करणं किंवा डीएनसी करणं किंवा गर्भाशयाला साफ करून घेणं ही पद्धत अजूनही दिसून येते, जे की चुकीची ठरते बहुतेक दाम्पत्यांमध्ये. कारण विनाकारण गर्भाशय रगडून साफ केल्यास उलट गर्भाशय अजून खराब होऊन जातं आणि जे प्रॉब्लेम नव्हतं ते निर्माण होतात. योग्य कारण सगळ्यात आधी बघणं, आणि कारण बघणं फार सोपं आहे. अगदी सोप्या तपासण्या करून आपण सायंटिफिकली कारण समजू शकतो आणि मग जसं कारण असेल तसं त्याचं निवारण करता येऊ शकतं. पण मग हे विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे IVF ज्याला आपण म्हणतो, हो, तर याची प्रोसेस काय असते? इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF म्हणजे स्त्रीचे स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू हे वेगवेगळ्या कारणाने जर नैसर्गिकरित्याने स्त्रीच्या गर्भनलिकेत ह्यांचं मिळन होऊ शकत नसेल, नॉर्मली काय होतं, स्त्रीचं स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू ह्याचं मिळन गर्भनलिकेत होतं, गर्भ तयार होतं आणि ते गर्भ येऊन गर्भाशयात चिटकून वाढायला लागतं आणि नैसर्गिक गर्भधारणा होते. आता वेगवेगळ्या कारणाने जर हे नैसर्गिक मिळन होऊ शकत नसेल तर हे मिळन आर्टिफिशियली किंवा कृत्रिमरित्याने बाहेर लॅबोरेटरीमध्ये योग्य वातावरणात घडवून आणणं आणि जे चांगले गर्भ तयार होतील, स्त्रीचे स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू आपण जेव्हा लॅबोरेटरीमध्ये योग्य वातावरणात बाहेर मिळवून आणतो, त्याचं मिळन घडवतो, फर्टिलायझेशन बाहेर करतो, तर जे गर्भ तयार होईल त्या गर्भांना परत गर्भाशयात ठेवून जेव्हा गर्भधारणा केली जाते त्याला आपण IVF किंवा इनविट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतो. बर, आणि ART काय प्रकार आहे डॉक्टर? ART म्हणजे आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स. तर वेगवेगळ्या टेक्निक्स आपण वापरू शकतो रिप्रोडक्शनला हेल्प करण्यासाठी. त्याच्यातली एक टेक्निक ही इनविट्रो फर्टिलायझेशन आहे. अच्छा. ARTचे वेगवेगळ्या टेक्निक्स असू शकतात, जसं IUI आहे किंवा इनविट्रो फर्टिलायझेशन आहे किंवा ICSI आहे किंवा IMSI आहे किंवा आधी गिफ्ट वापरायचो आपण. तर अशा वेगवेगळ्या टेक्निक्स ज्या वापरल्या जातात रिप्रोडक्शनला हेल्प करण्यासाठी आर्टिफिशियली, त्याला ART म्हणतो आपण. आणि IVF हा त्याच्यातला एक महत्वाची उपचार पद्धती ज्या जास्त प्रसिद्ध झाली, जी जुनी आहे. 1978 साली जगातलं पहिलं टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आलं. इंदिरा? नाही, लुई ब्राऊन जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी. अच्छा, हा. भारतातली पहिली ही दुर्गा. अच्छा, ओके. इंदिरा नाही, दुर्गा. भारतातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी साठी ऍक्च्युली म्हणजे गव्हर्नमेंटला आणि आपल्या सोसायटीला ते रेकॉग्नाइज करण्यासाठी 12 ते 15 वर्ष लागून गेले. पण हे ऐतिहासिक काम 1978 साली डॉक्टर सुभाष मुखर्जी आणि ह्या टीमने कोलकातामध्ये केलं आणि दुर्गाचा जन्म झाला. मात्र त्यावेळेस आपली बेबी तेवढी मॅच्युअर नव्हती त्याला समजण्यासाठी, आणि टू रेकॉग्नाइज दॅट historical moment we took several years or even more than a decade. And just 63 days after the first test tube baby which was born in London. तर जास्त विशेष फरक नव्हता, just 63 days चा फरक होता. आणि the technology used for the first IVF baby in India or the world's second IVF baby or the Asia's first IVF baby was far much more ahead than the technique or technology used by the London counterparts, Dr. Steptoe and Dr. Edwards. It was the first baby which was after freezing.
इट वॉज द फर्स्ट बेबी इन द वर्ल्ड विच वॉज आफ्टर यूज ऑफ गॉनॅडोट्रॉपिन्स. तर त्याच्यात ऍक्च्युली द अचिव्हमेंट वॉज फार मोर, बट इट टूक अस टाइम टू एक्नॉलेज इट. बरोबर. डॉक्टर, IVF चा सक्सेस रेट काय असतो आणि असे कोणते फॅक्टर्स आहेत त्या सक्सेस रेटला इन्फ्लुएन्स करू शकतात, बऱ्या वाईट पद्धतीनं दोन्ही? येस. तर कसं आहे की ओव्हरऑल सक्सेस रेट विल डिपेंड ऑन द व्हेरियस फॅक्टर्स. स्त्रीमधल्या स्त्रीबीजांची गुणवत्ता, तिच्या गर्भाशयाची परिस्थिती, गर्भस्थापनेच्या जागेची परिस्थिती, शुक्राणूंमधले वेगवेगळे फॅक्टर्स, आणि गर्भ कसं तयार होतंय. दाम्पत्याचं वय फार महत्वाचं असतं, एस्पेशली स्त्रीचं वय फार महत्वाचं आहे. तर एज आणि ओव्हेरियन फॅक्टर्स, एंडोमेट्रियल फॅक्टर्स, स्पर्म रिलेटेड फॅक्टर्स, हे सगळं सक्सेसला अफेक्ट करतात. आणि प्रत्येक दाम्पत्याचं इव्हॅल्युएशन केल्यानंतर युजली आम्ही त्यांना सांगतो की त्यांचं प्रेग्नन्सी होण्याची किंवा IVFचं त्यांच्यात सक्सेस होण्याची कितपत शक्यता असणार आहे. अजून सक्सेस ह्याच्यावर पण डिपेंड करतो की आपण काय काय टेक्निक्स आणि टेक्नॉलॉजी वापरतोय, त्याच्यावरही सक्सेस बस अफेक्ट करतं किंवा त्याच्यावर अवलंबून राहतं. दुसरं, सक्सेस आपण कसं पकडतोय. बऱ्याच वेळा आम्ही जे सक्सेस पकडतोय ते याच्यावरही डिपेंड राहतं की आपण एक्स्ट्रा एम्ब्रिओज नेक्स्ट प्रेग्नन्सीसाठी फ्रीज करून ठेवलेत का. आपण गर्भ तयार केले आणि अनेक गर्भ गोठवून ठेवले आणि मग एक एक करून किंवा दोन दोन करून गर्भाशयात रुजवत राहिलो, तर बऱ्याच वेळा एकदा काढलेले गर्भ ह्याच्यात मल्टिपल प्रेग्नन्सीज अचीव्ह होऊन जातात किंवा मल्टिपल अटेम्प्ट मिळतात प्रेग्नन्सी करण्याचे. सगळ्या फॅक्टर्सवर प्रेग्नन्सीचं सक्सेस अफेक्ट होऊ शकतं किंवा IVFचं सक्सेस बदलू शकतं. ओव्हरऑल आपण एक रफ सक्सेस जर पकडून चालायचं म्हटलं तर ऑन अन ॲव्हरेज अराउंड एक ॲव्हरेज IVF सेंटरमध्ये IVFचं सक्सेस ऑन अन ॲव्हरेज 50 to 60% आसपास दिसतं. बट आपण क्लोज वर्किंग चेंबर सारख्या ऍडव्हान्स टेक्निक वापरल्या, आपण ICSI, ब्लास्टोसिस कल्चर, एम्ब्रिओ फ्रीजिंग, लेझर असिस्टेड हॅचिंग यासारख्या ऍडव्हान्स टेक्निक्स वापरल्या आणि एक डेडिकेटेड फोकस टीम असेल IVF करण्याचे, तर ऑफकोर्स सक्सेस आणखी वाढतं. ऑन अन ॲव्हरेज इंदिरा IVFचं सक्सेस जर बघितलं तर इट हॅज बीन कन्सिस्टंटली समवेअर अराउंड 75%. क्या बात है, क्या बात है. पुण्यातल्या इंदिरा IVFचे मेडिकल डिरेक्टर डॉक्टर अमोल लुंकड आपल्याशी बोलतात. इन्फर्टिलिटी आणि त्या संदर्भातल्या अनेक विषयांवरती ते आपल्याला सांगतात. मला सांगा डॉक्टर, फर्टिलिटी आपण म्हणतो तर त्या ती वाढण्यासाठी किंवा म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस फार महत्वाचे आहेत, करेक्ट? आणि IVF ट्रीटमेंट जर आपण घेत असू, एखादं कपल घेत असेल, तर त्याचा सक्सेस रेट वाढण्यासाठी पण लाईफस्टाईल चेंजेस गरजेचे आहेत. हो. तर ह्या विषयाचे तज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. तर बेसिकली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे नेहमीच आम्ही कपल्सला ऍडवाइस करतो. म्हणजे प्रॉपर स्लीप असेल, स्ट्रेस कमी करणं असेल, वजन जर काही प्रमाणात त्यांचं जास्त असेल आणि त्याला काही ऑप्टिमाइज करता येत असेल, ऍडिक्शन्स काय असतील आणि ते जर ते त्याच्यावर वर्कआउट करता येत असेल, तर या सगळ्याने IVFचं सक्सेस बेटर होऊ शकतं. बऱ्याचदा दाम्पत्यांना हे वाटतं की वजन जास्त आहे तर IVFचं सक्सेस खूपच कमी होईल. तर आपण काही प्रमाणात प्रयत्न करून वजन ऑप्टिमाइज करू शकतो, पण अगदी वजन नॉर्मल होईल तेव्हापर्यंत आपण वेळ घालवत बसलो तर परत एक रिप्रोडक्टिव्ह लाईफ स्पॅन आपलं लिमिटेड आहे, तर त्याच्यात ते आपल्याला योग्य वेळेत प्रेग्नन्सी करून पुढे जाणं गरजेचं आहे. तर लाईफस्टाईल फॅक्टर्स ऑप्टिमाइज करणं हे नेहमीच आपण म्हणजे नेहमीच आपण त्याला इम्पॉर्टन्स देतो, बट नुसतं त्या कारणामुळे आपण प्रेग्नन्सी डिले करत राहायला नाही पाहिजे. करेक्ट आहे, अगदी खरं आहे. इट शुड गो हँड इन हँड. बरोबर बरोबर. सो पालक सुखापासून तुम्ही वंचित असाल, आई बाबा होण्यापासून वंचित असाल काही कारणामुळे, तर तुम्हाला इंदिरा IVF तर मदत करणारच आहे आणि खूप साऱ्या ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यामुळे आपण पालक होण्याचं सुख अनुभवू शकतो. माझ्याबरोबर अमोल लुंकड आहेत, डॉक्टर अमोल लुंकड, जे मेडिकल डिरेक्टर आहेत इंदिरा IVF पुणे इथले. मला डॉक्टर तुम्हाला विचारायचं आहे की जी मंडळी IVF ट्रीटमेंट घेते त्यांना काही फिनान्शियल हेल्प किंवा काही असे ऑप्शन्स उपलब्ध आहेत का? म्हणजे
किंवा फायनान्शियल कन्सिडरेशन आपण ज्याला म्हणतो, किंवा असिस्टन्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत का हो, इंडिव्हिज्युअल? तर हा. नक्कीच या ऑप्शन्स अवेलेबल असतात. हम्म. बेसिकली इंदिरा IVF ने नेहमी प्रयत्न केलाय की वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी असो, पण अशा ओव्हरऑल अफोर्डेबिलिटी कडे लक्ष देऊन वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज अवेलेबल करणं हे नेहमीच इंदिरा IVFचं ध्येय राहिलंय. तर हम्म. आमचे जे 4 इम्पॉर्टंट कॉर्नर स्टोन्स राहिलेत नेहमी, की या टेक्निक किंवा टेक्नॉलॉजीला, तर 2011 मध्ये जेव्हा आम्ही सुरू केलं हम्म. त्यावेळेस या टेक्नॉलॉजीचं पेनिट्रेशन आणि आता लास्ट 12-13 इयर्स मध्ये जे चेंज झालंय, आज हम्म. कोणत्याही सामान्य दाम्पती या ट्रीटमेंटला घेण्यासाठी प्रयत्न इझिली करू शकतो. हम्म. आणि त्याच्या मागे ह्याचं अवेअरनेस क्रिएट करणं, त्याला हम्म. अफोर्डेबल करणं, त्याला ऍक्सेसिबल करणं हम्म. आणि या ट्रीटमेंटला अशा प्रकारे अग्रेसिव्हली देणं की त्याचं सक्सेस बेस्ट राहील आणि एक चांगला सक्सेस किंवा एक चांगल्या क्वालिटीचं ट्रीटमेंट मिळेल ह्याचं अश्युरन्स कपलला मिळायला हवं. तर अफोर्डेबिलिटी, ऍक्सेसिबिलिटी आणि अवेअरनेस आणि एक अश्युरन्स किंवा अग्रेसिव्हनेस ट्रीटमेंट मध्ये असणं हे हम्म. कॉर्नर स्टोन राहिलेत आमच्या नेहमी ट्रीटमेंट देण्याच्या उद्देशात. आणि दुसरं म्हणजे कोविडमध्ये बऱ्याचशा लोकांना फायनान्शियल सपोर्ट लागत होतं, तर आम्ही कोविड पासनं ह्याला नो कॉस्ट EMI देणं सुरू केलं. आणि आमच्याकडे येणारे ऑलमोस्ट 25% कपल्स टू टेक हेल्प ऑफ दिस नो करेक्ट. कॉस्ट EMI फॅसिलिटी, जिथे त्यांना हळूहळू 1 ते 1.5 वर्षात पैसे भरण्याची सवलत मिळते, मात्र त्याचा काही खर्च एक्स्ट्रा येत नाही किंवा त्याचा काही लोड येत नाही. आम्ही त्यांना हम्म. हेल्प करतो. तर हम्म. अशा काही त्याच्या व्यतिरिक्त ऑफकोर्स CSR फॅसिलिटीज असतात आणि ऑफकोर्स काही लोकांना आम्ही हेल्प करतो. तर हम्म. असे फायनान्शियल हेल्पच्या वेगवेगळ्या अव्हेन्यूज डेफिनेटली अवेलेबल आहे. ओके. डॉक्टर, पुढे जाताना मला विचारायचं की अल्टरनेटिव्ह प्रोसिजर्स किंवा ट्रीटमेंट्स आहेत IVF सोडून फर्टिलिटीसाठी? सो देर आर एन नंबर ऑफ रेंज ऑफ ट्रीटमेंट. असं नाहीये की प्रत्येक दाम्पत्याला IVF चीच गरज पडेल. IVF जेव्हा आपण म्हणतो हे एक ब्रॉड लूज टर्म यूज करतो. ऍक्च्युअली IVF तसं बघितलं तर आम्ही डायरेक्टली IVF कुणाचं तसं करत नाही, कारण ज्या दाम्पत्यांना IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीची गरज असते तिथे आता मोस्ट ऑफ द IVF सेंटर्स ही ICSI ही प्रक्रिया वापरतात आणि त्याच्याबरोबर मग ब्लास्टोसिस कल्चर, लेझर असिस्टेड हॅचिंग, एम्ब्रिओ फ्रीजिंग हे सगळं वापरलं जातं. हम्म. बट सगळ्यांना त्याचीच गरज पडेल असं नाहीये. तेच मी म्हटलं सुरुवातीला, जसं कारण असेल तसं त्याचं निवारण होईल. बरोबर. तर कारण सगळ्यात आधी समजून घेणं आणि मग त्याप्रमाणे निवारण करणं हे गरजेचं आहे. काही अगदी. मेडिसिन्स किंवा ओव्युलेशन इंडक्शन असू शकतं, IUI सारख्या काही टेक्निक्स असू शकतात आणि मग ऍडव्हान्स टेक्निक्स असू शकतात. कधी हम्म. कधी काही सिम्पल सर्जरीचाही वापर केला जातो, हिस्ट्रोस्कोपी आहे, लॅप्रोस्कोपी आहे. तर हम्म. वेगवेगळे अव्हेन्यूज असू शकतात ट्रीटमेंटचे. इट हम्म. ऑल डिपेंड्स ऑन द कॉज ऑफ इनफर्टिलिटी अँड जसं कारण असेल तसं त्याचं निवारण सायंटिफिकली व्हायला हवं. बरोबर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स सुद्धा खूप बदल घडवत आहेत. तर येस त्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स बद्दल काय सांगाल इन्फर्टिलिटीवरच्या? सर. तर निसंतानता किंवा निसंतान दाम्पत्यांचं वाढतं जे प्रमाण आहे त्याच्यात हे पोल्युशन, आपल्या खाण्यामध्ये, पाण्यामध्ये, वावरण्यामध्ये पोल्युशनचा भाग, आपली लाईफस्टाईल, त्याच्यानंतर जे एक्सपोजर टू केमिकल्स आहेत आणि पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइडचं जे एक्सपोजर आहे ह्याच्यामुळे बेसिकली ह्यांना आम्ही एंडोक्राईन डिस्रप्टर्स असं म्हणतो, हम्म. की जे आपल्या नॉर्मल ह्युमन एंडोक्रायनॉलॉजीला, आपल्या हार्मोनल बॅलन्सला डिस्टर्ब करणारे हे पोल्युटंट्स आहेत, केमिकल्स आहेत. इवन कॉस्मेटिक्स आहेत जे हम्म. युजली खूप जास्त वापरले जातात. कॉस्मेटिक्स, दे आर ऑल नोन टू डिस्टर्ब युअर नॉर्मल एंडोक्रायनॉलॉजिकल हार्मोनल मिल्यू. हो. तर आपलं जे हार्मोनल बॅलन्स आहे ह्याला डिस्टर्ब करण्यासाठी हे सगळे दे आर नोन फॅक्टर. आणि त्यामुळेच PCOD, PCOS सारखं प्रमाण वाढत चाललंय. त्यामुळे चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण पुरुषांमध्ये कमी होत चाललंय आणि हे सगळं वेल डॉक्युमेंटेड आहे. WHO जर आपण नॉर्मल सिमेन पॅरामीटर्स मागच्या 50 वर्षात जर बघितले तर जे 40 मिलियन पर ml काउंट होतं ते आता 15 मिलियन वर आलेलं आहे. हो. तसंच स्त्रियांचं स्त्रीबीज जे आम्ही 35ला कमी होतात, खराब होतात हे सांगायचो, ते आता बहुतेक स्त्रियांमध्ये 31-32 लाच कमी होताना दिसतात. एस्पेशली
साऊथ ईस्ट एशियन पॉप्युलेशन मध्ये आणखी जास्त होतंय हेही निदर्शनाला आलंय. जर आपण वर्ल्ड पॉप्युलेशन मध्ये बघितलं तर वेस्टर्न पॉप्युलेशन पेक्षा साऊथ ईस्ट एशियन पॉप्युलेशन हे लवकर स्त्रीबीजांची त्यांची परिस्थिती ही 5 ते 6 वर्ष आधीच ढासळायला सुरू होते किंवा कमी व्हायला सुरू होते, हेही आता वेल प्रूव्हन आहे. त्याच्या मागे हे सगळं एन्व्हायरमेंट, लाईफस्टाईल, पोल्युशन आणि केमिकल्स, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, हे सगळं त्याच्या मागे, तेही एक इम्पॉर्टंट रिझन आहे. पालकत्वाकडे वाटचाल करणारे जी मंडळी आहे त्यांना आणि त्याचबरोबर IVF ट्रीटमेंट घेणारे सुद्धा, तो थोडक्यात पालकत्वाकडे वाटचाल करणाऱ्यांना डॉक्टर आपण काही ऍडवाइस कराल, काही मेसेज द्याल? हो, नक्कीच नक्कीच. मी त्यांना हेच सांगेल की एक आपल्या रिप्रोडक्टिव्ह लाईफ स्पॅन लिमिटेड असतं, त्यामुळे एका ठराविक एज मध्ये आपली प्रेग्नन्सी करून घ्या. सायंटिफिकली नेहमी कारण बघा आणि कारणाप्रमाणे निवारण करायला जा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जसं रिझन असेल तसं, आणि दुसरं IVF किंवा ऍडव्हान्स ट्रीटमेंट, दे आर नॉट द लास्ट ट्रीटमेंट ऑप्शन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सगळं काही करून झाल्यावर या ऍडव्हान्स ट्रीटमेंट कडे जाऊया. ऍक्च्युअली इट हॅज टू बी अकॉर्डिंग टू द कॉज. तर एका राईट टाइम मध्ये प्रेग्नन्सी करून घेणं, आपली फर्स्ट प्रेग्नन्सी विनाकारण अबॉर्ट न करणं, हे खूप कॉमनली दिसतंय की जस्ट प्लॅन नव्हती किंवा थोडी लवकर झाली म्हणून अबॉर्ट करून टाकतात आणि नंतर मग प्रेग्नन्सी राहत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आणि आपल्या लाईफस्टाईल फॅक्टर्सला ऑप्टिमाइज करा, हेच त्यांना संदेश देईल. पण म्हणजे आता IVF ह्या विषयाबद्दल डॉक्टर तुम्ही सगळे डिटेल्स आम्हाला खरं तर सांगितलेले आहे. कॉज बघून आपण ती ट्रीटमेंट करू शकतो. निसंतानता दूर करता येऊ शकते. त्यामुळे अजिबात घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. आणि इंदिरा IVFच्या माध्यमातून आतापर्यंत 1.25 लाखाहून अधिक जोडप्यांना, दाम्पत्यांना पालकत्वाचं सुख मिळालेलं आहे. फार मोठी गोष्ट आहे. आणि पुण्यातल्या इंदिरा IVFचे आपण मेडिकल डिरेक्टर आहात डॉक्टर अमोल लुंकड. माझ्या सगळ्याच प्रश्नांची अगदी सोप्या भाषेत आणि खूप छान भाषेत तुम्ही उत्तरं दिली. म्हणजे मला सुद्धा यातला काही गंध नाही, पण मला सगळं कळत होतं ज्या पद्धतीने तुम्ही अगदी मनापासून समजावत होतात. त्यामुळे आपलं हे बोलणं जे आहे त्या पालकांना नक्कीच धीर देणार आहे. म्हणजे त्या जोडप्याला नक्की धीर देणार आहे की ज्यांना असं वाटतं की आता आपण आई बाबा होऊ शकणार नाही. तर तसं नाहीये. सगळ्या प्रकारची काळजी घेतली तर जगातल्या सगळ्यात मोठ्या सुखांपैकी एक असणारं सुख म्हणजे आई बाबा होण्याचं सुख त्याला निश्चित मिळू शकतं. तुम्ही वेळ दिलात, बोललात. आणि मला खरं तर म्हणायला असं आवडेल की मिरॅकल्स होतात. फक्त योग्य ट्रीटमेंटची गरज आहे, विश्वासाची गरज आहे, प्रयत्नांची गरज आहे. आणि प्रत्येक प्रॉब्लेमला प्रॉपर सायंटिफिक सोल्युशन उपलब्ध आहे. अगदी खरंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर तुम्ही ह्या कामाच्या माध्यमातून अक्षरशः प्रेम वाटण्याचाच प्रयत्न करता. हे खरं सुख ज्यावेळी ते आईबाबा होते त्यांच्या चेहऱ्यावरचं मी इमॅजिन करू शकतो की किती सुखी आणि आनंदी असतील ते. खरं तर ही जी चर्चा आहे, ह्या चर्चेचा सारच मुळात हा होता की #स्टार्ट युअर जॉय. तुमच्या आनंदाला सुरुवात करा. #स्टार्ट युअर जॉय. आणि हा जो इनिशिएटिव्ह आहे, हा इनिशिएटिव्ह आपल्याकरता घेतला होता भारत सिरम्स आणि वॅक्सिन्स यांनी. भारत सिरम्स अँड वॅक्सिन्स यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला होता. सो IVF या तंत्रज्ञानाबद्दल मेडिकल सायन्समध्ये अगदी चमत्कार, म्हणजे ज्यांना पालक व्हायचं त्यांच्या दृष्टिकोनातून फार मोठा चमत्कार आहे. तर ह्या विज्ञानाचा उपयोग करून तुम्ही जर आई बाबा होण्याच्या सुखापासून वंचित असाल तर नक्कीच इंदिरा IVFची किंवा अशा सेंटरशी तुम्ही संपर्क साधू शकतात. डॉक्टर अमोलजी, तुम्ही आमच्याशी बोललात, वेळ दिलात आणि खूप छान पद्धतीनं सहज सोप्या भाषेत समजावून सांगितलं. जणू का एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याच्या शंकांचं तुम्ही निरसन केलं. अगदी सोप्या पद्धतीनं, सरळ सुलभ पद्धतीनं आपण पैसे सुद्धा भरू शकतो, तशी सुद्धा व्यवस्था आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या चर्चेचं सार मला एवढंच असं वाटतं की #स्टार्ट युअर जॉय. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्ही बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. Two